सायगाव गावात आलेली आहे आमचे कायदा रक्षकची टीम. मन्याड धरण आणि गिरणा धरण, मन्याड नदी आणि गिरणा नदी या दोन्ही नदींना महापूर आल्यामुळं इथं सायगावामध्ये आणि पिलकोणमध्ये काय काय नुकसान झालेले शेतकऱ्यांचं असो किंवा गावकऱ्यांचं असो, त्याचा आढावा घेण्यासाठी कायदा रक्षकची टीम आज सायगावमध्ये आलेली आहे. तर साहेब, तुमच्या गावामध्ये या पुरामुळे काय काय नुकसान झालेले? मुळातच सायगाव गाव हे गिरणा आणि मन्याडच्या मध्यावर वसलेले आहे. त्यामुळे एकाच वेळेला मन्याड आणि गिरणाला पूर आल्यामुळे संपूर्ण गावाचा संपर्क त्या दिवशी तुटलेला होता आणि सर्व गाव हवालदिल झालं होतं की आज आपण जगू. कारण की मुळातच मन्याड धरणाची भिंत खचायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे गाव असं वाटत होतं की आज आपण इथे जिवंत राहणार आहे का नाही. जीवित होण्या म्हणजे शेतीचं नुकसान तर झालेलंच आहे, गावाला पाण्याने तर वेळलंच होतं, गावाच्या काही घरांमध्ये पाणी होतं. त्यामुळे आज परिस्थिती अशी झाली होती की सायगाव गाव खरोखर हवालदिल झालं होतं आणि पुढची परिस्थिती निसर्गाने असं रौद्र स्वरूप धारण केलं होतं की हे रौद्र स्वरूप एक म्हणजे आज वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे पुराचे थैमान पाहतो ते थैमान आज आम्ही अक्षरशः अनुभवलं की याच्या अगोदर आम्ही इतका मोठा पूर पाहिलेला नव्हता. परंतु आज माझं वय 71 वर्षाचं असताना मी 2019चा पूर पाहिला, 69चा पूर पाहिला, पण एकाच वेळेला या दोघी नद्यांचं पाणी असल्यामुळे गाव हे खरोखरच सगळ्या बाजूने वेढलं गेलेलं होतं. तर शासनाने काही मदत केली? शासनवाले आले होते कोणी? शासनाचे म्हणजे स्वतः कलेक्टर साहेब इथे भेट द्यायला आले होते. त्यांनी जे लोक अटकले होते त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. परत आणि शासनाने सांगितलं की तुम्हाला स्वतः आमदार साहेब इथे आलेले होते आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला जे जे काही मदत होईल ती आम्ही तुम्हाला निश्चित देऊ. आपण काय बोलला? गेल्या 15 ते 20 दिवसापासून भयानक अशा पावसाने आमच्या या सायगाव नगरीला अतिशय भयानक असं रूप या ठिकाणी या नागरिकांना दाखवलं. आलेला महापूर हा अतिशय भयानक होता, जीवघेणा होता. अतिशय संपूर्ण गाव हे जीव मुठीत घेऊन त्या दिवशी घरामध्ये बसलेलं होतं. खऱ्या अर्थाने असा हा महापूर आम्ही उभ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही आणि या दोन नदींच्या संगमावर बसलेलं आमचं हे गाव अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये त्या दिवशी होतं. कधी नव्हे दोघं नदींना महापूर आलेले आपण बघू शकतात की या गावाचं नुकसान भरपूर झालेलं आहे. शेतीमध्ये तर शेतकऱ्यांना काहीच राहिलं नाही. या परिस्थितीमध्ये या ठिकाणी ज्या दिवशी महापूर आला त्या दिवशी या तालुक्याचे आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब त्यांनी या ठिकाणी लाईव्ह बघितलं आणि त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी समजलं की हे गाव किती धोक्यामध्ये आहे आणि या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानीचे पंचनामे या ठिकाणी तात्काळ आमदार साहेबांनी त्यांना सूचना करून आणि कलेक्टर साहेबांनी सूचना करून या ठिकाणी पंचनामे चालू आहेत. आणि प्रशासनाला आम्ही अजून विनंती करू की कुठलाही शेतकरी न सुटता या ठिकाणी सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी या नुकसानीचा लाभ दिला पाहिजे अशी मी या शासनाला आणि अधिकाऱ्यांना मी आपल्या मार्फत विनंती करतो. मध्ये 26-27 तारखेला जो मन्याड गिरणाचा महापूर आल्यामुळं गावामध्ये पाणी शिरल्यामुळं गावाच्या नागरिकांना बराच त्या 2 दिवस खूप त्रास झाला. तरी आमचे चाळेगावचे लाडके आमदार यांनी तात्काळ सायगावची भेट घेतल्यानंतर जे वडरवाडाची वस्ती, दलित वस्ती, सावता मंदिरा परिसर पाण्याखाली गेल्या असल्याने त्या लोकांना मराठी शाळेत स्थलांतर केल्यानंतर गावाचे सरपंच, उपसरपंच सगळं नागरिकांनी मदत केली. तात्काळ त्यांना मराठी शाळेत हलवण्यात आलं. त्याच्यानंतर या ठिकाणी जी आदिवासी स्मशानभूमी आहे, दलित वस्ती, सावता महाराजचं मंदिर आणि बगादेवीच्या परिसरापर्यंत हे संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. दादा, या परिसरात आमच्या नदी पात्राचे जे गाव होते सायगाव परिसरात खूप आमचं खेड्यांना खूप त्रास झाला हो. आणि मन्याड धरणचे पाण्यामुळे आमचं अर्धा गावात याच्यामध्ये पाणीमध्ये होतं. तर माझं एकच म्हणणं आहे तर भिंतीचं काम करावं आज माझी विनंती आहे.